जय महाराष्ट्र मंडळी. पुन्हा एकदा स्वागत तुमच्या नव्या व्लॉगमध्ये. आज आपण चाललो आता बाहेर. सकाळी दूध आणाय. सकाळची चहा बघायला सकाळचं दूध पाहिजे, तर चाललंय दूध आणाय. आणि कालचं जे बी दिवसभर मी काका केला, काका बैठला, ते सगळं मी टाकलं कालचा व्लॉग. प्लीज जाऊन बघा. आणि हे बी बघा आजचा येणार उद्या सकाळपासून. पटापट दूध आणू, अजून आणायचे ताराची घासणी आणि एक ब्रेड घेऊत पटापट आणि ब्रश करूत. का बरं की थंडी वाजायला बाहेर थांबू वाटणार आहे. सकाळचं वातावरण बघा. एवढं सकाळी बी डॉमिनोज आहे चालू. फोन खावला नाही काही. आता तुम्हाला भेटतो दूध आणि ब्रेड घेतल्यावर. तो कोणा भेट घालूया आता घराकडं. हो का, दूध हे दूध इकडं घासणी आणि ब्रेड. लेट्स गो. पटापट जाऊत. थोडं पाय धुवून थोडा नाश्ता करून मग वाचा बसा. लेट्स गो घर के अंदर. मंडळी झाले आपण रेडी, आंघोळ बिंघोळ करून. आता खाणार आहे ओट्स. दिदीला बी घालायचं, मला बी करायचं. बघून घ्या, इथे एक दूध, हे ओट्स. लेट्स गो. पटापट ओट्स घालून घेऊ. दीदी कॉलेजला जाणार आहे, मला आहे सुट्टी. का बरं की आज आहे वीर बाल दिवस. चार साहेबजादे शहीदी दिवस. सिखांचा आहे ते. सिखांचा म्हणजे आमचं बी आहे, हिंदू धर्माचं आहे. सगळं एकच असते भाऊ. आमचं कॉलेज जे आहे ते सिखांचं आहे. कॉलेज जे आहे त्यांचं, आमचं ते सिखांचं आहे. म्हणून आम्हाला सुट्टी घटलेली आहे. म्हणून दिदीला घटलेलं नाही. दिदीचं माहिती आहे कॉलेज सिखांचं. आमचं सिखांचं आहे म्हणून त्यांनी मानतात ना. सिखाचे माणसं आता एवढे 2-3 दिवस काही काम करत नाही. केस कापणं नाही, काहीच नाही. म्हणून आम्हाला सुट्टी घातलेली आहे. लेट्स गो. पटापट हलवून घे त्याला. झालं माझं दीदीचं. आता याला खतम करून खाऊन मग तुम्हाला भेटतो. तुझ्या कोणा भेटतं. आपण खाऊन आलोय वरी. जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही आलोय छतावर. आता आपण वाचणार आहे. स्टडी टाईम. आता वाजलेत 9. हे बघा. लेट्स गो. तुम्हाला भेटतो अजून थोड्या वेळानंतर. का बरं की कंटिन्यू व्लॉग केलो बेटे तर घरावाले मला लाकूड घेऊन आणणार फडाफड. तर 2 मिनिट थांबा, मग भेटतो तुम्हाला एक नवीन टेक्निक. मंडळी आता बघा, आता वाजलेत 6. थोडा उशीर झाला. का बरं की मला होता काम. मी गेलो त्याच्या बाहेर आणि घरी आल्याला झोपलो मी. वाचण्यात आल्यावर जेवलो. जेवून जरा बाहेर गेलो. काय काम होतं मम्मीला म्हणून शोध गेलो बाहेर. मग घरी आल्यावर जरा वाचून अजून झोपलो. झोपी लागली म्हणून. आता जायचे पाणी आणाय, तुम्हाला दाखवतो. पण पहिले हे व्ह्यू बघा.
सायलेंट एकदम. आणि हे बघा इकडं झाडं, ते स्काय बघा. स्काय तुम्हाला दिसत असेल, झूम करून बघ दाखवतो. दिसलं का? चलो लेट्स गो. जाऊ घरी, मम्मीला घेऊत. तिथून जायचं आहे मंदिरला. मंदिर पाणी आणाय. चला निघू त्या. मम्मी आता आपण निघालोय पाणी आणाय. लेट्स गो. गल्ली पुरा सुनसान. पार्क मध्ये भी कोणी नाही. ये देखो पार्क भाइयों, पार्क देखो पार्क. इसका पूरा वीडियो डाला है मैंने 25 डेट के लिए. 25 डे के दिन, क्रिसमस डे के दिन. चलो फटाफट लेने जाते पानी. पानी लेके आते घर. फिर करना है एक्सरसाइज करके फिर बैठना है पढ़ते. खाना खा के एक्सरसाइज करके और कुछ काम रहा तो देखेंगे, नहीं तो आज का व्लॉग एक्सरसाइज करके ही ख़त्म कर. एकदम शांत आहे. मी आलो हनुमान मंदिरमध्ये. आता मागं एंट्रन्स आहे. इथून येतो एक्झिट वे इथूनच आहे. बघा मग दाखवतो. आहे ना एकदम शांत वातावरण. चला आता पाणी आणत होत. भेटतो तुम्हाला पाणी आणून घरी. मंडळी आता आलोय घरी. ह्याच्या पहिले गेलो बाहेर पीठ आणाय. पीठ आणलो, गूळ आणलो, साखर आणलो. आता आलोय घरी. आता करूत व्यायाम. आणि मम्मी बोललेली आहे तिळचे पोळ्या. तिळचे पोळ्या कोणाला माहीत आहेत की नाही मला माहीत नाही. तिळचे पोळ्या म्हणजे मराठीमध्ये तीळ म्हणतात, हिंदीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही. तिळाच्या पोळ्या म्हणतात, हिंदीमध्ये काय म्हणतात? चपाती. तिल की चपाती म्हणतात मराठी हिंदीमध्ये. आणि मराठीमध्ये तिळचे पोळ्या. ज्याला माहीत आहे त्यांना माहीत असेल. गावरान भाषेमध्ये कोंदीच्या भाकरी. हां, गावरान भाषेमध्ये. हे बघा कसं असतं. ह्याचं मधलं मटेरियल दाखवतो तुम्हाला आता. हे बघा ह्याच्यात आहे तीळ आणि शेंगदाणे आणि हे गूळ सगळं मिक्स होऊन हे असं आहे. अजून हे आहे. आता ह्याला सगळं मिक्स करून चपातीच्या पिठात टाकून मग ह्याची पोळी होती. नंबर 1 गोड चिट लागते. नंबर 1. लेट्स गो. आता आजचा व्लॉग मी इथंच ख़त्म करतो. कोण तूप लावून बी खाते आणि कोण बिना तूपचं बी खाते. आजचा व्लॉग मी इथंच ख़त्म करतो. मला करायचं एक्सरसाइज. भेटतो उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या डेली व्लॉग बघायसाठी. धन्यवाद. बाय बाय.